श्रावण मासानिमित्त अमरावती शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे। बाबा महाकाल सेना कावड ग्रुपच्या वतीने काढण्यात आलेली ही कावड यात्रा महादेव भक्तांच्या उत्साहाने दुमदुमत आहे। तपोवन विद्यापीठातून सुरू झालेली ही यात्रा दस्तूर चौकातील महाकाल मंदिरात जलाभिषेकासाठी पोहोचणार आहे। पाहूया या भक्तिमय सोहळ्याची खास क्षणचित्रे। पवित्र श्रावण महिन्याच्या निमित्ताने अमरावती नगरीत भक्तीचा अद्भुत संगम पाहायला मिळाला। बाबा महाकाल सेना कावड ग्रुपच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं। या कावड यात्रेमध्ये हजारो शिवभक्त मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। ही पवित्र कावड यात्रा तपोवन विद्यापीठातून मोठ्या जल्लोषात सुरू झाली। आई सवारी बाबा महाकाल की, बोल बम हर हर महादेव या जयघोषांनी अंबानगरी अक्षरशः दुमदुमून गेली होती। भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि श्रद्धा स्पष्ट दिसत होती। कावडींनी मोठ्या श्रद्धेने आणलेले पवित्र जल दस्तूर चौकातील महाकाल मंदिरात भगवान भोलेनाथांना अर्पण करून जलाभिषेक करण्यात येणार आहे। या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे हनुमानजींची आकर्षक झाकी होती, ज्याने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। ही कावड यात्रा बियाणी चौक आणि पंचवटी मंदिर मार्गे पोलीस वसाहत येथे समारोप करेल आहे। या भव्य कावड यात्रेच्या सुरक्षिततेसाठी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोशन शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडली। बाबा महाकाल सेनेच्या या प्रयत्नांमुळे अमरावतीकरांनी एका अविस्मरणीय धार्मिक सोहळ्याचा अनुभव घेतला। बाबा महाकाल सेना कावड ग्रुपने आयोजित केलेली ही कावड यात्रा केवळ एक धार्मिक सोहळा नसून ती अमरावतीकरांच्या एकजुटीचं आणि आस्थेचं प्रतीक आहे। बोलबम आणि हर हर महादेवच्या जयघोषाने आज संपूर्ण शहर भक्तिमय झालं होतं।